अध्यक्ष महोदय, उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय। आणि या धरणावरती अध्यक्ष महोदय सिंचन असेल, पिण्याचं पाणी असेल, सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था संपूर्ण अर्थव्यवस्था अध्यक्ष महोदय या धरणावरती या ठिकाणी अवलंबून आहे। अध्यक्ष महोदय, आता या चालू 25-26 मध्ये धरणातील जलप्रदूषण इतकं गंभीर वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय की पर्यटन हे झालंच पाहिजे, परंतु पर्यटन होत असताना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सरकारचं विशेषतः या ठिकाणी आभार मानतो की या 25-26 आर्थिक वर्षासाठी जवळजवळ 541.18 कोटी तरतूद, त्यापैकी 100 कोटी इतकी तरतूद सदर या उजनीच्या आराखड्यासाठी त्यांनी अध्यक्ष महोदय केलेले विचारतो अध्यक्ष महोदय, पण पहिल्यांदा पार्श्वभूमी सांगणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे। आणि अध्यक्ष महोदय, सदर आराखड्यास प्रशासकीय मान्यता देऊन त्या ठिकाणी उजनी जलपर्यटन अंतर्गत कामं केली, शिवाय विनयार्ड पर्यटन अंतर्गत कामं केली, धार्मिक पर्यटन अंतर्गत कामं अध्यक्ष महोदय केलेले आहेत। उजनी कृषी पर्यटन केंद्र त्या अध्यक्ष महोदय आराखड्यामधलं वाचतोय अध्यक्ष महोदय 541 कोटीच्या आराखड्यामधलं मी प्रश्नच विचारतो अध्यक्ष महोदय, पण पार्श्वभूमी सांगणं हे गरजेचं आहे। तर अध्यक्ष महोदय, माझ्या पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी सुद्धा कृषी पर्यटन केंद्र कृषी मॉल अंतर्गत या ठिकाणी केलेला आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आज मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितोय अध्यक्ष महोदय की उजनी धरणामध्ये त्या ठिकाणी पर्यटन जर झालं पाहिजे, परंतु प्रदूषणाच्या विळख्यात असलेली ही उजनी धरण या ठिकाणी अत्यंत गंभीर प्रश्न, पिण्याचं पाणी ह्या आराखड्यामध्ये अध्यक्ष महोदय 541 कोटीचा आराखडा आहे। तर या आराखड्यामध्ये एवढी कामं आपण करतोय, त्यामध्ये प्रदूषणाचं सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्यानं शासनाने समाविष्ट केलं पाहिजे आणि शासन याच्यावरती हे समाविष्ट करेल का आणि याच्यावर काय उपाययोजना करेल? अभिजितजी। माननीय अध्यक्ष महोदय, दोघांचे उत्तर द्या। उजनी जलाशयाच्या संदर्भामध्ये फक्त जलपर्यटनचा विषयाचा प्रश्न आहे, बाकीचे तिन्ही प्रकल्प आपण लवकरात लवकर मार्गी लावू, त्याला काही अडचण नाही आहे, निधी देखील आपण उपलब्ध करून देत आहोत। फक्त जलसंपदा विभागाचा जो स्वतंत्र धोरण आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी 8 ऑक्टोबरला एक नवीन शुद्धीपत्रक त्याच्यामध्ये एलबीडी देखील या संदर्भात केलेलं आहे आणि त्यामुळे नियोजन विभागाने जरी पैसे दिले असतील, परंतु जलसंपदा विभाग त्या धरणातला मालकी जलसंपदा विभागाची आहे। आजतागायत अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न उद्भवलेला आहे की जलसंपदा विभागामध्ये आपण जेव्हा परस्पर मंजुरी देतो त्याला जलसंपदा विभागाची नाहरकत देखील आवश्यक आहे, परंतु मंजुरी देण्यापूर्वी जलसंपदा विभागाची कुठली नाहरकत न घेता प्रकल्पाला मंजुरी दिली जाते आणि नंतर इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशनमध्ये अडचण निर्माण होते। मी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी माझी विस्तृत चर्चा झालेली आहे। राज्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी उत्तर देऊ द्या। पर्यटन आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकाची संख्या वाढवायची आहे, इतर राज्याचे विदेशातले पर्यटक आपल्याला आणायचे आहे, त्यामुळे या संदर्भामध्ये एक धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे। चर्चेमध्ये साधारणतः जलसंपदा विभागाने स्वतःचे धरण वेगळे विकसित करावे आणि पर्यटन विभागाने देखील आपलं काम वेगळ्या पद्धतीने करावं आणि जिथं अशा पद्धतीच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला पूर्वीच पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात याच अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल।